चला गुड इव्हिनिंग सर्वांना. चला आता या ठिकाणी चौरसातील ज्या संख्या असतील त्यांचे संबंध ओळखायचे. चला पटपट बाळांनो, रिझनिंगचं पहिलं आपलं एक्झाम्पल असेल या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बाळांनो. तर या ठिकाणी सरळ सरळ पहिला पर्याय जो आहे त्या पहिल्या पर्यायामध्ये मेन्शन पहिल्या उदाहरणामध्ये या ठिकाणी चौकट दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी संख्या दिलेल्या आहे. इथं 10 आहे, इथं 20 आहे, इथे 5 आहे, 15 आहे, 120 आहे, क्वेश्चन मार्क आहे, 24 आहे, 6 आहे, 12 आहे. चला बाळांनो, याचं जे कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर पर्याय तुमच्या पुढे दिलेले आहेत. पटपट पटपट. गुड इव्हिनिंग सर्वांना, गुड इव्हिनिंग. आजपासून आपलं स्टार्ट होतंय रिझनिंग बाळांनो. रिझनिंगचा अभ्यास करताना लक्षात ठेवायचं का तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. ओके, आणि आलंच पाहिजे प्रत्येकाला. येस, चला बाळांनो पटपट. काय उत्तर यायला पाहिजे प्रयत्न करा तुम्ही, कारण पहिला प्रयत्न तर तुम्हालाच करावा लागणार. कारण का असं याच्यामध्ये वर्ग घन हे पाठ पाहिजे असतात. त्यानंतर या संख्यांचा काय काय कोणाशी संबंध आहे हे पण समजायला पाहिजे. मोस्टली वर्गमूळ, घनमूळ, त्यानंतर संख्यांमधला असणारा फरक, समसंख्या, विषम संख्या, अशा स्वरूपाच्या याच्यामध्ये लॉजिक लावायला असतं. आता आपण कसं लॉजिक लावतो, आवाज येतो क्लिअर सर्वांना? लॉजिक लावताना काय काय विचार करायचा असो, एकदा काही 7-8-10 उदाहरणं तुम्ही सोडवले का तुम्हाला सहज सुटून जाईल बाळांनो. ओके, चला आपण प्रयत्न करू. पहिल्या एक्झाम्पलचं उत्तर येणं अपेक्षित आहे. नाही आलं तरी अडचण नाही. आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना बुद्धीचा आपल्याला थोडासा वापर करावाच लागणार आहे. 4 पर्याय मोस्टली पर्यायांक पाहायचं आणि उत्तर यायलाच पाहिजे. 4, सुप्रिया म्हणते 4. ओके, छान, अप्रतिम बाळा, एकदम क्लिअर आहे उत्तर. पण आता या ठिकाणी काय आहे, आपल्याला हे जे काही दिसतात ना 9 अंक दिसत असतील, 1 2 3 4 5 6 7 8 9, हे 9 अंक असतात. यातले 8 अंक दिलेले असतात, इथं क्वेश्चन मार्क असतो. तर यांचा परस्पराशी काही सहसंबंध असतो. तर तो सहसंबंध काय दाखवलेला तो पहिला पाहायचा असतो. आणि अशा उदाहरण कधी कधी खूप सोपे असतात, पण आपण खूप अवघड पद्धतीने विचार करतो. आपल्या विचार करण्यावर बरंचसं डिपेंड असतं. जेव्हा तुम्ही 7-8-10-15 एक उदाहरणं सोडवतो तर नंतर तुमचा मेंदू आपोआप चालायला सुरुवात होते. पहिल्या काही उदाहरणाला फक्त तकलीफ असेल, बाकी तुम्हाला काय अडचण येणार आहे. तुम्ही जर पाहिलं ना बाळांनो या उदाहरणामध्ये, तर तुम्हाला सरळ सरळ एक गोष्ट क्लिअर दिसून येते. काही जे बाउंड्रीवरले जे अंक दिसतात ना तुम्हाला, तर त्यांचा कॅल्क्युलेशन तुम्ही जर पाहिलं तर पहा बाळांनो, हा जो इकडला 10 आहे इकडला जो 12 आहे ना, यांचा जर मल्टिप्लाय केला तर 120 येतोय. एकदम क्लिअर. काय लक्षात ठेवायचं, हा वरला आहे ना कोपऱ्यावरला तो 10 गुणाकारात खालचा हा 12 जो आहे यांचा गुणाकार आला तर बाळांनो तो 120 येतो. मधली संख्या म्हणजे 120 आहे. ओके, तशाच प्रकारे तुम्ही जर पाहिलं तर पहा, या ठिकाणचा 24 आणि या ठिकाणचे 5 यांचाही जर तुम्ही मल्टिप्लाय केला तर इकडे पहा बाळांनो काय होतं. या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर काय यायला पाहिजे, 24 गुणाकारामध्ये 5, 24 पंचे 120, अशा स्वरूपाचं जर पाहिलं तुम्ही. ओके ओके, अशा स्वरूपाचं एकच मिनिट. ठीक आहे, होईल होईल. झालं बाळांनो. आता हे दोन्ही कॅल्क्युलेशन झाले. हे पहा, इकडले 10 आणि इकडले 12 यांचा गुणाकार केला 120. त्यानंतर इकडले 5 बाळांनो आणि इकडले काय आले, हे जे 4 आहेत यांचं कॅल्क्युलेशन पाहिलं तर पहा तुम्हाला काय येऊन जाईल. आता तुम्ही पहा, हे 20 आणि हे 6 यांचा गुणाकार करा. 20 120 पहा, 20 गुणाकारामध्ये 6, 20 120. मग तुम्हाला क्लिअर कळतं बाळांनो का मधला गुणाकार 20 येण्यासाठी या 15ला कुणी गुणला पाहिजे. म्हणजे पहा सरळ सरळ आहे, सगळ्यांचा जो मधला गुणाकार येतो ना तो 120 यायला पाहिजे. ओके, मधली संख्या ती 120 यायला पाहिजे, एवढं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला एकदम क्लिअर कळतं या ठिकाणी. आता आपण बाकी सगळं पाहिलं, कोणाचे संबंध कोणाशी काय काय ते सगळं पाहिलं. पहा, कडावरले हे 10 आणि हे 20 12 यांचा गुणाकार केला 120 आला. त्यानंतर या दोघांचा गुणाकार आला 120, त्यानंतर यांचाही गुणाकार आला 120. मग 15ला कुणी गुणलं तर 120 यायला पाहिजे. तुम्हाला सरळ सरळ कळतं इथं. तर बाळांनो या ठिकाणी काय होणार आहे, 15 गुणाकारामध्ये या ठिकाणी सरळ सरळ 8 आहे. 15 8 120 म्हणून या ठिकाणी असणारा अंक 8 आहे. ऑप्शन क्रमांक 4. ओके, छान, सगळ्यांना समजलं असं. हा, याच्यात थोडा वेळ जाणार तुमचा. आता कोणाला काय अडचण असेल तर मला विचारायचं. समजलं बाळांनो? त्या नोंदी पण करत जा. मी बाजूला होतो बाळांनो, नोंदी पण करत जा. आणि याची टेन्शन न घेऊ, तुम्हाला याची पीडीएफ टाकल मी. आजचा जो क्लास होईल त्याची पीडीएफ मी तुम्हाला टाकल, परंतु तरी तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदी करा. याची पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. पोलीस गुरु रहाणे सर नावाचा टेलिग्राम चॅनल असलं आपलं, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा आणि तुम्हाला त्या ठिकाणी आजच्या या क्लासची पीडीएफ पण मिळून जाईल बाळांनो. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ मी टाकून देईल, कारण याच्यात थोडेसे तुम्हाला किचकट उदाहरणं वाटतील. ओके, चला नेक्स्ट. समजलं सर्वांना? येस ऑर नो? समजलं बाळांनो तुम्हाला? मला पुढे जायला. अरे येस येस ऑर नो? अरे तुम्ही या हा सुद्धा म्हणत नाही, नाही सुद्धा म्हणत नाही. पुढे जाण्यासाठी मला येस सुद्धा म्हणणं तुम्हाला सुद्धा जड जातं. अरे समजलं की नाही मला कळत नाही, कारण या ठिकाणी आभासी पद्धतीने शिकवायचं असं तुम्हाला समजतंय का नाही? त्यातले पद्धती 10 लोक बिचारे सांगतात सर आलं समजलं नाही, बाकीचे फक्त पाहतात का काय करतात तेच कळत नाही.
घ्या पुढे. चला, तुम्ही जेव्हा इन्व्हॉल्व्ह असाल तेव्हाच मला पण कळत. चला नेक्स्ट तुम्हाला सोडवायचं बाळा. येस, चला पटपट. नाही समजलं तर मी सांगणारच. याच्यामध्ये म्हणतात खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक आहे. असेच 9 अंक दिलेले पाहिजे. 2 आहे, 16 आहे, 256, 512, क्वेश्चन मार्क 32, 8, 64, 4. आता आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागेवर कोणता प्रश्न काय ऑप्शन असेल त्यातला चेक करायचा आहे. चला मी बाजूला उभा आहे, पटपट सोडा तुम्ही. चला छान छान. चला पटापट तुम्हीच प्रयत्न करायचा. याच्यामध्ये खूप असं येस नाही नाही चुकला बाळा, इथेच चुकला. प्रयत्न करा तुम्ही. सगळ्यांचे उत्तर पाहणार मी. नाही, गलत 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 गलत, 100% गलत. रोहन तू पण चुकला. सुप्रिया अप्रतिम बाळा, अप्रतिम. सुप्रियाचं बरोबर आहे, बाकी सगळ्यांनी मिस्टेक केलाय. तुम्हाला मी सांगितलं ना की अंक एकदम शांत लक्ष द्यायचं, काय म्हणणं आहे त्यांचं एकदम कळायला पाहिजे बाळा. तुम्हाला याची पीडीएफ तुम्हाला 100% मी देईल, फक्त तुम्ही नीट व्यवस्थित पहा. काय कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला आता या ठिकाणी तुम्ही पहा. देऊ सोडून लगेच टायमर लावायची वेळ आली आता मला. सागर छान बाळा. येस, तुम्ही ना स्क्रीन का पाहत जा, नेमकं काय म्हणणं आहे. थोडा वेळ घ्या. ओके ओके, सर्वांना समजलं असेल. नसेल समजलं मी सांगतो. चला जास्त वेळ खर्च नाही करा. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं ना बाळांनो, तर या ठिकाणी काय आहे ना, हे 2 जो आहे ना, या 2चा घात जे आहे ना घाताच्या रूपात मांडलेले. 2चा पहिला घात, त्यानंतर 2चा दुसरा घात, त्यानंतर 2चा तिसरा घात, 2चा चौथा घात, 2चा पाचवा घात. पहा बरं, 2चा जर तुम्ही पहिला घात म्हणले तर 2च येईल बाळांनो, राईट. त्यानंतर 2चा दुसरा घात म्हणले किती येईल, 4 येईल. 2चा तिसरा घात म्हणले 8 येईल. 2चा चौथा घात म्हणजे बाळांनो 16 येईल, राईट. 2चा पाचवा घात म्हटल्यानंतर बाळांनो 64 यायला पाहिजे. आणि 2चा 6वा घात म्हटल्यानंतर 128 आणि 2चा 7वा घात म्हटल्यावर 256. म्हणजे पहा हे पुढे पुढे जायचं. आता 256 आय थिंक. आणि 2चा 8वा घात म्हणजे काय येणार बाळांनो, तर या ठिकाणी सरळ सरळ 512 येऊन जाईल. आता एवढं तुम्हाला कळतंय. 256 ओके ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं ना, तर पहा 2चा पहिला घेतलाय 2 आलाय. पाहिजे तुम्हाला 2 दिसल. त्याच्यानंतर 2चा 4 पण दिसतोय. त्याच्यानंतर बाळांनो 8 पण आहे, 16 पण आहे, 64 पण आहे. या ठिकाणी राहायला वाटतं काहीतरी माझ्याकडून. सॉरी, माझ्याकडून काहीतरी मिस्टेक झाली असेल. पहा 2चा चौथा, एक मिनिट, 2चा बेग बे 2 4 बे 3 बे दुने 4 4 दुने 8 दुने 16 16 दुने 32. सॉरी, 2चा पाचवा घात आहे ना, हा ना 32 येतो. इथं माझ्याकडून राहिला. एक मिनिट तुम्हाला गडबड नका करू, मी पण नाही करत. हा 2चा पाचवा घात किती आला, 32. सॉरी माझ्याकडून झालं. 2चा 6वा घाताला बाळांनो या ठिकाणी 64. 2चा 7वा घात जो आहे तर तो येईल 128. 2चा 9वा, आता 7 झाल्यानंतर 8 आहे. पहा 8 जर पाहिला तर पहा बेग बे बे दुने 2 3 आणि 4. हे कधी पण काढताना असे काढायच्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाणार. लक्ष द्या, एकदम असं करायचं. आता पहा बे दुने 4 4 दुने 8 8 दुने 16. 2चा चौथा घात 16 आहे, तर 2चा 8वा घात काय येणार बाळांनो, या ठिकाणी 256 येईल. इथं किती येणार बाळांनो, 256. मग आता याच्या पुढे 2चा 9वा घात किती येणार आहे, 2चा 9वा घात येतो बाळांनो 512. आता मी काय पुढे जात नाही, कारण 9 पर्यंत 9 आकडे असतात. पहा हे पहा 3 3 3 9 आहे. म्हणजे तुम्हाला लिहून दाखवले मी. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आता याच्यात कोणता मिस झालाय पहा बरं. 2 आहे, ओके. त्याच्यानंतर 4 पण आहे बाळांनो, 8 पण आहे, ओके. त्यानंतर 16 पण दिसतोय. त्यानंतर 32 पण आहे, 64 पण आहे. मग आता पहा बरं बाळांनो, डायरेक्ट 256 आणि 512 आहे. म्हणजे मध्ये मिस कोण झाला बाळांनो, 128. म्हणून ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 समजलं सर्वांना. ऑप्शन क्रमांक 1. समजलं सर्वांना. येस और नो. येस येस, ठीक. ठीक आहे ठीक आहे, छान. आता तुम्ही सोडा पुढे. पहा 3 नंबरचा प्रश्न आहे. ओके बाळा, थोडा वेळ घ्या, काय अडचण नाही. 13 24 63 30 क्वेश्चन मार्क 15 57 41 22. चला सोडवा. क्वेश्चन क्रमांक 3 आहे.
रिझनिंगला तुम्हाला थोडासा वेळ घेत जावा लागणार आहे. चला सोडवा बाळांनो, काय टेन्शन नाही. याच्यामध्ये तुम्हाला थोडा थोडा वेळ घ्यावा लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागतं, आपल्या पद्धतीनं थोडासा विचार करावा लागतो. सुटतंय का देऊ सोडून? तुम्ही थोडा थोडा प्रयत्न करत जा, मी तर आहेच. आता या उदाहरणामध्ये असं प्रत्येक उदाहरण थोडं वेगवेगळ्या पॅटर्नचे असतात. हा ठीक आहे. अप्रतिम बाळा, शाबास शाबास शाबास. आता याच्यामध्ये काय माहितीये का, हे जे उभ्या आणि आडव्या संख्या आहेत त्यांची बेरीज आहे 13, 30 आणि 57. यांची जी बेरीज आहे ना, तर यांची बेरीज 7 आणि 3 आले 10 बाळांनो. 5, 6, 6, 9, 10 म्हणजे उभी बेरीज 100 आहे. पण पहा तुम्ही 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 2 3 4, 4 आणि 7 10 आहे. म्हणजे उभी बेरीज किती येते बाळांनो? सरळ सरळ 100 येते. राईट. आडवी पण बेरीज 100 येते. यांची आडवी बेरीज 100 आहे आणि उभी पण बेरीज काय बाळांनो? 100 आहे. उभी पण बेरीज किती येते? 100 येते आणि आडवी पण बेरीज 100 आहे. आता मग आपल्यासाठी काय, या ठिकाणी 30 आणि 15 किती झाले? या ठिकाणी तुम्ही जर चेक करायला गेला तिथे स्टार करून लिहू शकता तुम्ही. 30 अधिक 15, 30 आणि 15 यांची बेरीज किती झाली? 45 झाली. या ठिकाणी किती झाली? 45. 100 येण्यासाठी अजून किती प्लस करावं लागतील बाळांनो? तर याला काय करावं लागतील? 55 ऍड करावं लागतील. म्हणून याचं उत्तर सरळ सरळ येतं 55. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. ओके, समजलं असं सगळ्यांना? वैभव 45 नाही येणार, 55 येईल बा. कारण 30 आणि 15 यांची बेरीज 45 झाली. 100 मधून 45 गेले म्हणजे किती आले असते बाळांनो? 55. समजलं सर्वांना? ओके. चला तुम्ही खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 7 आहे, 28 आहे, 8, 9 क्वेश्चन मार्क, 10, 11, 66, 12. प्रश्नचिन्हाच्या जागी असणारा अंक कोणता? चला ऑप्शन पाहून घ्या सगळे. पहिला ऑप्शन 84, 45, 90 आणि 42. छान वैभव, छान बाबड्या. ओके, अप्रतिम अप्रतिम. ज्यांनी ज्यांनी उत्तर दिले सगळ्यांचं अप्रतिम बाळांनो. शाबास. काय आता याच्यामध्ये तुम्हाला पाहिल्या कळायला पाहिजे. अंक कॅल्क्युलेशन. या दोघं जे आहेत ना, 7 आणि 8 यांचा गुणाकार आहे. कोणाचा? 7 आणि 8चा. या ठिकाणी पहा, हे 7 गुणाकारात 8 आहे आणि याची निमपट केलेली आहे. बे एक बे, बे चौक 8, 7 चौक 28. म्हणजे सरळ सरळ मी इथं मेन्शन करतो. पहिल्या ओळीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर 7 गुणाकारामध्ये वरला जो आहे ना, जे शेवटचे पद आहेत त्यांचा गुणाकार आहे. 7 गुणाकारात 8 आणि छेदस्थानात 2 बे एक बे, बे चौक 8, 7 चौक 28. मधला अंक आला 28. तसंच खाली पण पहा, 11 गुणाकारात कोण आहे? 12 आहे. पहा बरं, इथं 11 गुणाकारात 12 आहे, छेदस्थानात 2 आहे. बे एक बे, बे सक 12, 11 सक 66. याला मग याच नियमानं पुढला अंक फॉलो करून टाका. 9 गुणाकारात 10 आहे. मग आपलं जे उत्तर असणार आहे, जे काय आपला आन्सर असणार आहे बाळांनो, तर आन्सर मध्ये काय येणार आहे? तुम्हाला 9 गुणाकारातला शेवटचं पद, पहिलं पद आणि शेवटचं पद यांचा मल्टिप्लाय करून याचा निमपट करायचे. बे एक बे, बे पंचे 10. मग कोणाचा गुणाकार येणार आहे? 9 गुणाकारात 5, 9 5 45. 45 म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक 2. समजतंय सर्वांना? येस ऑर नो? समजतंय बाळांना? पटपट कमेंट करत जा. समजत असेल तर इट्स ओके. थोडासा वेळ जाऊ शकतो तुम्हाला आता या उदाहरणाला. येस येस बाळांनो, चला ठीक आहे. आणि हे उदाहरण आहे ना, असेच सोडवायचे असतात. जेव्हा तुम्हाला नंतर येईल ना प्रश्न, कारण तो तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्यामुळे तुम्हाला पटपट सुद्धा तो डायरेक्ट पेपरला पाहताना किंवा असं पाहिल्यानंतर थोडासा वेळ जातो आणि मग तुम्हाला अंदाज येतो की काय असायला पाहिजे. चला 5 नंबरचं उदाहरण पहा बरं बाळांनो. आता या ठिकाणी 8 क्वेश्चन मार्क 3 आहे. 2, 17, 23, 38, 5 आणि 12 या क्वेश्चन मार्कच्या जागेवर पर्यामधला कोणता अंक असावा अशी अपेक्षा आहे. चला प्रश्न क्रमांक 5 आहे. चला सोडवा पटपट पटपट.
चला या रिझनिंगच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला थोडासा वेळ घ्यावाच लागतो बाळांनो, विचार करायला लागतो. सुटतंय कधी सोडून? बाळांनो या ठिकाणी तुम्ही जर विचार केला तर ही पूर्ण संख्या मालिका पहिल्यांदा तुम्हाला चढत्या क्रमाने लिहायची. काय लिहायचे? चढत्या क्रमाने पूर्ण. ओके ओके, चढत्या क्रमाने नाही, चढत्या क्रमाने पूर्ण संख्या मालिका लिहायची. मग चढत्या क्रमाने लिहायची म्हणजे 2. आता कधी कधी असं वर्ग असतो, घन असतं, बेरीज असते, फरक असतो, अलग अलग कंडिशन असतात, एवढ्या पण लक्षात ठेवायच्या. पण मोस्टली चढत्या क्रमाने लिहायचे. कधी पण याच्यामध्ये तुम्ही जेव्हा जातात ना तेव्हा चढत्या क्रमानेच प्रश्न लिहित जायचे, की जे 9 अंक आहेत ना चढत्या क्रमाने लिहित जायचे. म्हणजे एक प्रश्न असणार आहे बाकीचे 8 असणार आहेत. मग याच्यातला सगळ्यात पहिला येणार आहे 2. 2 नंतर कोण येतोय बाळांनो? 2 नंतर येतोय 3. 3 नंतर येतोय बाळांनो 5. 2 झाला, 3 झाला, त्यानंतर 5 झाला. 5 नंतर बाळांनो येतोय 8 आणि 8 नंतर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर 12 येतोय. 8 नंतर आला 12. 12 नंतर कोण येतोय? 17. 17 नंतर तुम्ही जर पाहिलं तर 23 येतोय आणि 23 नंतर जर तुम्ही पाहिलं तर कोण येतोय बाळांनो? 38 येतोय. हे मोस्टली असे उदाहरणं सोडवताना शक्यतो चढत्या क्रमाने असल्या. चढत्या क्रमाने लिहिले का एकदम कळतं. आता यातला फरक काढा. हा चढत्या क्रमाने काढल्यानंतर फरक पडत. 2 आणि 3 मध्ये 1 चा फरक आहे. 3 आणि 2 मध्ये 2 चा फरक आहे. 5 आणि 8 मध्ये 3 चा फरक आहे. या दोघांमध्ये 4 चा आहे. इकडे गेल्यानंतर बाळांनो 5 चा फरक दिसतो. राईट. आता 6 चा फरक तोय. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 17 आणि 23 मध्ये 6 चा फरक आहे. आता याच्यानंतर कितीचा फरक पाहिजे नव्हता? क्लिअर आहे. याच्यानंतर 23 मध्ये कितीचा फरक लागत होता? 38 कॅन्सल होतील आपले. या ठिकाणी फरक लागत होता बाळांनो 7 चा. मग 23 मध्ये जर 7 इन्क्लूड केले असते तर 30 आलं असतं आणि याच्यात परत किती मिळवायचे? 8. म्हणजे पुढे आले असते 38. म्हणजे आपलं फायनली जे आन्सर पाहिजे नव्हतं ते किती लागत होतं बाळांनो? 30. 30 म्हणल्यानंतर ऑप्शन क्रमांक 4. समजलं सर्वांना? पहा एकदम क्लिअर आहे. मोस्टली असे प्रश्न जेव्हा तुम्हाला पेपरला येतील ना तेव्हा तुम्हाला जर वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ किंवा बेरजा दिसल्या नाही तर एकदम सगळ्यात बेस्ट वे तर तुम्ही काय करायचं बाळांनो? सगळे चढत्या क्रमाने मांडायची. सगळ्यात बेस्ट त्याचे चढत्या क्रमानं किंवा उतरत्या. पण मोस्टली मी सांगाल तुम्हाला चढत्या क्रमानंच मांडून ठेवायचे. जर वर्ग, घन, घनमूळ नाही दिसलं तुम्हाला, बेरीज, वजाबाकी किंवा तुम्हाला जे कॅल्क्युलेशन करायचे ते तुम्ही सहज करता, ते नाही जमलं तर सरळ चढत्या क्रमानं मांडायचे. चढत्या क्रमानं मांडलं तर त्यातला फरक काढायचा. कधी फरकाचा फरक पण असतो. ओके, आय थिंक समजलं असं तुम्हाला. नेक्स्ट चला 9, 13, 17. अडचण आली तर मला पुन्हा SMS टाकत जा. 9, 13, 17, 6, 7, 10, 9, 36 क्वेश्चन मार्क. चला ऑप्शन मध्ये कोणता पर्याय दिसतो तुम्हाला पापड दिवशी? म्हणजे ना माझं एक मत आहे, म्हणजे मी पण अभ्यास करत होतो, तुम्ही पण करताय. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच पर्याय दिसले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचे पर्यायच पाहिजे. जर तुम्ही रिझनिंगचा अभ्यास करतात ना पहिला पर्याय तुमच्या पुढे पाहिजे. जर पर्याय नसेल तर तुम्हाला कन्फ्युज होता तुम्ही. म्हणून रिझनिंगचा अभ्यास करताना हे जर पर्याय पुढे असेल तर सहज उत्तर येतं आणि तुम्ही उत्तरापर्यंत सहज जाता. छान, असे अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आता या चढता क्रम नाही, कारण मी एक एकच उदाहरण घेतलं, जास्त नाही. तुम्हाला पण जास्त खूप उदाहरणं पाहायला मिळतील. अनेक पुस्तक आहेत, तुम्ही तुमच्या पातळीवरती त्या पुस्तकांचा अभ्यास करा, मग तुम्हाला समजून जाईल बाळा. ओके, येते का नाही? एकदम छान. लक्षात ठेवा. आता इथं काय करायचं माहिती बाळांनो, तर तुम्हाला सांगतो, हा जो 9 आणि 6 आहे ना, ह्या दोघं यांची वजाबाकी करायची. 9 मधून जर 6 गेले तर 3 राहिले. 3चा वर्ग म्हणजे कोण आहे? 9 आहे. म्हणजे या बाजूचा जर तुम्ही पहिल्या बाजूचा, या पहिल्या रोचा जर विचार केला तर काय आहे बाळांनो? इथं 9 वजा 6 म्हणजे राहिले किती? 3. आणि या 3चा वर्ग म्हणजे कोण आहे? 9 आहे. ही झाली पहिली संकल्पना पहिल्या रोची. हा जो सेकंड रो आहे त्याच्याकडे जा तुम्ही. चला याच्यामध्ये काय म्हणणं आहे त्यांचं पावर बाळांनो,
तर या ठिकाणी 13 आहे आणि 7 आहे. 13तून जर 7 गेले ना तर तुम्हाला सरळ सरळ किती उरायला पाहिजे बाळांनो? 6 उरायला पाहिजे. 6चा वर्ग तुमचा 36 आहे. येतंय तुम्हाला, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आता तुम्ही याचा विचार करा, 17 मधून जर 10 गेले, सॉरी 17 जे आहे या 17 मधून बाळांनो जर 10 गेले तर किती येतंय? 7. आणि 7चा वर्ग काय बाळांनो? 49. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 एकदम इझी आहे. ऑप्शन क्रमांक किती आला? 3. समजलं सर्वांना? येस और नो? येस येस, छान बाळांनो. ओके, चला छान. नेक्स्ट तुम्ही सोडवते. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पाहता एकदम छान पैकी प्रश्नचिन्हाकडे पाहिजे. ओके ओके, छान बाळांनो. तुम्ही सगळ्यांनी इन्व्हॉल्व व्हायचं, प्रयत्न करायचे. येतंय उत्तर. आपण काय मंद नाही. परमेश्वरानं आम्हाला आपल्याला मनुष्य म्हणून पृथ्वीवर तलाव पाठवलं म्हणजे आपल्याकडे बुद्ध्यांक आहे, म्हणजे आपल्याला यायलाच पाहिजे. प्रयत्न करा. आपण ती ताकद लावत नाही म्हणून येणार आहे आपल्याला. पहा बरं काय, 2 4 16 3 9 81 4 16 पुढे क्वेश्चन मार्क आहे. 4 पर्याय दिलेले आहे. ओके, ज्यांचं येतंय त्यांचं अप्रतिम बाळांनो. बाकीच्यांना पण उत्तर येऊ देत जायचं. हा ओके, छान बाळांनो. येस, व्हेरी गुड. पवन छान, सुप्रिया, हितेश, वैभव, सुनील, शाबास बाळांनो. अनिता छान बाळांनो, अप्रतिम. सगळ्यांनी छान छान उत्तर दिली. चला इट्स ओके. या ठिकाणी तुमचं 256 आलं, एकदम क्लिअर आहे. इथं जो 2 आहे ना, या 2चा या ठिकाणी काय होतो बाळांनो? हा 2 येणे याचा वर्ग केला तो 4 झाला, आणि या 4चा वर्ग केला तो किती झाला? 16. एकदम सायलेंट मध्ये. 3 आहे, या 3चा वर्ग केला तुम्ही 9 आला, 9चा वर्ग केला 81 आला, संपला विषय. आता इथं पहा, 4चा वर्ग किती आला तुम्ही? 4चा वर्ग झाला 16, 16चा वर्ग आहे 256, आणि 256 म्हटल्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 अप्रतिम. म्हणजे तुम्हाला एक आयडिया आली आता. 200 काय येणार? 56. चला पुढला 8 नंबरचं उदाहरण घ्या. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पहा बाळांनो, 28 7 68, 11 4 17, क्वेश्चन मार्क 13 52. चला सोडा पट दिवशी. प्रयत्न करायचा. चला 8 नंबरचं एक्झाम्पल आहे, तुम्ही सोडा. मी सांगितलं तुम्हाला काही उदाहरणांमध्ये तुम्हाला वेळ देत जाणार, तुम्हाला सुटलं पाहिजे बाळांनो. हे उदाहरण खूप छान आहे, म्हणजे मागल्या पण एका पेपरला विचारलेलं आहे. काय म्हणणं आहे त्यांचं पहा, नीट विचार करा आता. खूप छान होतं. मी म्हटलं ना, मला या पूर्ण जे काय आजचे एक्झाम्पल होते ना, त्यातलं सगळ्यात बेस्ट वाटलेलं उदाहरण आहे. कारण मुलं तिथं विचार पण करू शकत नाही ना, अशा स्वरूपाचं त्याला ट्रिक लावायची आहे. सुटतंय कधी सोडून? सुटतंय कधी सोडून बाळांनो? येस पवन, येस, व्हेरी गुड व्हेरी गुड. रोहन छान बाळांनो, रोहन छान, पवन छान, सुप्रिया पण अप्रतिम, हितेश, मंगेश अप्रतिम, सगळ्यांचा बरोबर. हा, आता इथं काय करायचं होतं, थोडस ना पॅटर्न थोडा वेगळा. हे जे आहे ना 7 आणि 4 यांचा काय गुणाकार आहे? 7 1 7 7 चोक आला 28. ओके, लक्ष द्या बाळा. आता तुम्हाला काय करायचं होतं बाळांनो, या ठिकाणी हे 13 आणि हे जे 4 आहेत ना यांचा गुणाकार करायचा होता, तो आला इकडे 13 चोक 52 झाला इथपर्यंत. आता तुम्हाला काय करायचं होतं, हे दोघं आहेत ना, हे दोघं 17 आणि 4 यांचा गुणाकार करा. 17 चोक 68, पहा 68, 17 आणि 4 68, 7 चोक 28, 13 चोक 52. आता काय राहिलं बाळांनो, हे सगळे आवरले. मग तुम्हाला कळतं 11 आणि 4 यांचा मल्टिप्लाय करायचा होता. 11 गुणाकारा 4, 11 4 44, म्हणून ऑप्शन क्रमांक आला 4. ऑप्शन क्रमांक 4. समजलं? म्हणजे खूप शांततेनं तुम्ही जर उदाहरण पाहिलं तर तुम्हाला सहज सुटत. समजलं नाही सर्वांना? येस ऑर नो? त्याच्यात पूर्ण इन्व्हॉल्व झालं की आपल्याला येतच जाणार उदाहरण. पूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत जा. चला नेक्स्ट बाळांनो, 9 26, येस येस, 26 82 5, 2 क्वेश्चन मार्क 50, 37 17 10. क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता अंक येईल? ऑप्शन 4 पण तुम्हाला ते दिसत आहे. चला सोडा पटपट पटपट.
यायला पाहिजे नव्हतं. नीट नीट अंकांक लक्ष द्यायचं, एकदम शांततेत. काय म्हणणं आहे त्यांचं तुम्हाला कळून जाईल. आज तुम्ही मस्तपैकी मतदानाचा हक्क बजावला असेल. सुटतंय का रोहन? अक्षदा, सागर, सुनील, सुटतंय बाळांनो? कधी सोडून? त्याला प्रत्येकाला वेगवेगळा पॅटर्न. सुटतंय किती दिवस सोडून? येस रोहन 63. नाही नाही, चला ठीक आहे. 65. ठीक आहे, द्या लक्ष द्या बाळांनो. या ठिकाणी काय केलेलं त्याने तुम्हाला एकदम क्लिअर करून देतो. या ठिकाणी जो आहे ना 1चा वर्ग अधिक 1, 1चा वर्ग अधिक 1, 1चा वर्ग 1, 1 आणि 1 झाला 2. त्यानंतर पुढे येणारे 2चा वर्ग अधिक 1, 2चा वर्ग 4, 4 आणि 1 झाला 5. ओके. 3चा वर्ग अधिक 1, 3चा वर्ग 9, 9 आणि 1 10. त्यानंतर पहा बाळांनो 3 झाले नाही का, 3 3च्या स्लॉटनं जात जाऊ म्हणजे आपल्याला सोपं जातं, एकदम क्लिअर. हा, त्यानंतर पहा 4चा वर्ग अधिक 1, 4चा वर्ग 16 अधिक 1 17, सगळे अंक झाले इथं. 5चा वर्ग अधिक 1, 5 5 25 आणि 1 26. 6चा वर्ग अधिक 1, 6 6 36 आणि 1 37 झाले. ओके, एवढे अंक आले. 6 नंतर पहा 7चा वर्ग अधिक 1, 7 7 49 आणि 1 50. 8चा वर्ग अधिक 1, 8 8 64 आणि 1 65. 9चा वर्ग अधिक 1, 99 81 आणि 1 82. ओके, आता तुम्ही जर सगळे पाहिले ना 101 नाही आहेत वैभव, काय संबंध आहे? 3 3 3 9 अंक असतात. मग पहा बरं बाळांनो, तुम्ही पाहिलं याच्यात 2 पण आहे. कोणता अंक मिस झालेला आहे याच्यामधला? हे जेवढे आपले काढले ना आपण, यातला कोणता अंक तुम्हाला मिस दिसतोय पहा. आता ही तुम्ही जेव्हा पेपरला जाणार तेव्हा तुमचा मेंदू एकदम स्मार्ट चालणार आहे, कारण तुम्ही तोपर्यंत खूप प्रॅक्टिस केलेली असणार आहे. पण या कंडिशनला तुम्हाला दिसतंय 2 5 10 17 26 37 50 82 आहे. म्हणजे याच्यात कोणता अंक तुम्हाला मिस झालेला दिसतोय? तर याच्यातला बाळांनो हा 65 अंक त्या ठिकाणी मिस झालेला आहे. तर आपण या ठिकाणी काय 65चा आन्सर असेल. हे अप्रतिम. वैभव 101चा काय संबंध बाळा? कोणता लावलं तू कॅल्क्युलेशन? असू शकतात 2-2 पण येतील उत्तर, असं काय नाही. 2-2 पण उत्तर असू शकतात, त्याला सांगू शकत नाही आपण. कारण तुम्ही आता बदलले. पूर्वीच्या काळात आयोग किंवा एसपी जो उत्तर फायनल द्यायचं ते उत्तर फायनल असायचं, पण गेल्या काही दिवसापासून तुम्ही पाहताय भरतीमध्ये 2 वर्षापासून मुलांनी जर आव्हान केलं का ते बरोबर देऊन टाकतात. म्हणजे खूप प्रश्नांबाबत अशी गडबड होती. त्यामुळे 2 जरी उत्तर निघत असेल तर प्रॉपर 5 जायचं. आणि तो भविष्यात जेव्हा तुम्ही भरती करशाल त्यावेळेस तुम्हाला कधी अडचण आली तर डायरेक्ट आपण ईमेल करत जाऊ. त्यामुळे तुम्ही काही घाबरायचं काही काम नाही. तुमचे 2 उत्तर निघत असले तरी काही टेन्शन नाही, पण नेमकं कसं निघले ते पण सांगत जा. चला आता तुम्ही सोडा. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 7 40 9 5 क्वेश्चन मार्क 42 6 4 8. तर चला क्वेश्चन मार्कच्या जागी कोणता अंक असेल चेक करा तुम्ही. 10 नंबरचा प्रश्न आहे तुमचा. काही काही उदाहरणं असे असतात ना बाळांनो का ते खूपच विचार करायला होता. ओके, आणि कधी कधी सहज आपण लक्ष दिल्या उत्तर येतं, काय अडचण नसते. चला सोडवा. चला मी पाहतो तुम्ही किती जण उत्तर काढताय. नाही, बबड्या सोडलाय, 100% चुकलाय. नाही जीवन चुकलं बाळा. प्रयत्न करा तुम्ही, खूप विचार करा. उत्तर मला वेगात द्यायचंय हा विचार सोडून द्या. शाबास सुनील.
सुनील अप्रतिम बाळा, सागर छान, सुप्रिया छान. ओके ओके, तुम्हाला उत्तर द्यायचंय हा विचार करा. चला मी सांगतो मला. आता याच्यामध्ये ना थोडंसं कॅल्क्युलेशन जरा वेगळ्याच पद्धतीने करायचंय. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं ना, हा जो 8 आहे आणि या ठिकाणचा किती आहे 5 आहे, यांचा जर गुणाकार केला तर तो 40 येतो. पहा पहिला 8 गुणाकारामध्ये 5, 8 पंचे 40 आला. आता तुम्ही जर पाहिलं तर 42 येण्यासाठी तुम्हाला कळतंय हे जे 6 आहेत आणि हे 7 आणि 6 आहेत, यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो 42 येतो. ऑप्शन दुसरा काय, 7 गुणाकारात 6, 7 सकून 42. मग आता राहिलेलं कोण दिसतं तुम्हाला अंक या ठिकाणी बाळांनो, तुम्हाला दिसतो हा 42 झालाय, 40 झालाय आणि हा 42 झाला. आता हे दोनच राहिले. मग काय येणार बाळांनो, 9 गुणाकारात 4, 9 चोक 36. 36 म्हणले ऑप्शन क्रमांक किती येतोय 2. मला उत्तर टाकायचंय म्हणून नका तुम्ही हे करू, तुम्ही एकदम शांततेने विचार करत जायचा. तुम्ही त्या स्क्रीनवरती फक्त पाहत जायचं की याच्यात काय कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. ओके, आणि लिहू नका तुम्ही वयांमध्ये ना प्रश्न लिहू नका. मी तुम्हाला ही पीडीएफ देणार आहे, फक्त तुम्ही सोडवा एवढं. ही पीडीएफ देईल मी तुम्हाला. झालं, नेक्स्ट. दुसरी काय बघा, रोन काय असू शकते पाय बरं. नाही माझ्याकडून तर हीच आहे, मी जरा विचार केला. तुला काय वाटतं? नाही तुम्हाला काय वाटत असेल तर विचार करा, कारण याच्यामध्ये आयोगाने प्रश्न टाकलेला आहे. त्याचं कॅल्क्युलेशन करताना पण पाहिलं मी पण बराच वेळ या उदाहरणाकडे लक्ष देत होतो. तर त्याचं स्पष्टीकरण पण असं स्वरूपाचं आयोगानं दिलेलं आहे. म्हणजे मी पण पाहत होतो, तर थोडं कॅल्क्युलेशन करताना वेगवेगळे अंक उचलावं लागतात. आणि असतात असे काही उदाहरणं अपवादात्मक स्थितीत, तर त्याला पहिल्या उदाहरणात कसं पॅटर्न टू पॅटर्न जायचं, तसं इथं पॅटर्न बसत नाही. आपल्याला कळतं इथं 8 घेतला आणि इकडे 5 घेतला, इथं 6 घेतला, 7 घेतला, मग असं का. तर असे काही उदाहरणं असू शकतात. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, आव्हान नाही करायचं. कधी पण लक्षात ठेवायचं काही उदाहरणं अपवादात्मक स्थितीत असतात का त्याचा विचार त्याच्या बाहेर जाऊन सुद्धा केला जातो. थोडासा मायक्रो म्हणतात ना, तशा पद्धतीने विचार केला जातो आणि उदाहरण येतात. त्यामुळे तुम्ही काही उदाहरणांना थोडंसं अपवाद लक्षात ठेवायचं. ओके, तुम्हाला पण काय डाऊट आला तर ट्राय करत जायचा. समजलं रो? कोणाला काय बाकी असेल तर तसं विचारत जा. निवड चालू आहे म्हणून चालू नाही. तुम्हाला डाऊट आला तर लगेच खाली कमेंट करत जायची. घ्या आता पुढलं उदाहरण तुम्ही सॉल्व्ह करा. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? 0, 63, 511, 215, क्वेश्चन मार्क 7, 26, 342, 124. चला म्हणजे उदाहरण पाहिलं ना क्लिक झालं पाहिजे. पाहिल्या तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. यांना काय म्हणायचं इथं? अप्रतिम आपले हितेश पवन, छान बाळा, छान. काय म्हणणं यांचं? जसं अगोदरचं एक उदाहरण सोडवलं तर आपण प्लस होतं त्याच्यात मायनस करायचं होतं. कन्सेप्ट क्लिअर आहे. 1 चा घन वजा 1, 1 चा घन 1, त्यातून 1 गेला 0 आला. बाळांनो 2 चा घन वजा 1, 2 चा घन 8, 8 मधून 1 गेला बाळांनो किती आला 7 आला. त्यानंतर 3 चा घन मायनस 1, त्याच्यासाठी म्हणतो ना घन वर्गमूळ पाठ पाहिजे. 3 चा घन 27, 27 मधून 1 गेला बाळांनो 26 आला. 1 26 इथं ओके आहे. 3 झाले. आता पापड 4 चा घन मायनस 1, 4 चा घन 64, त्याच्यातून 1 गेला म्हणजे बाळांनो आला 63 ओके आहे. 5 चा घन मायनस 1, 5 चा घन 125, त्याच्यातून 1 गेला बाळांनो या ठिकाणी राहिला 124 आहेत. ओके राईट. त्यानंतर 6 चा घन वजा 1, 6 चा घन 216, त्याच्यातून 1 गेला तर या ठिकाणी राहिले 215. आता पुढे पहा 7 चा घन वजा 1, 7 चा घन 343, त्याच्यातून 1 गेला म्हणजे या ठिकाणी राहणार आहे 342 आहे. 342 ओके. 8 चा घन वजा 1, 8 चा घन आहे 512, त्यातून 1 गेला म्हणजे राहिले 511. आणि फायनली आन्सर का जातोय आपण 9 चा घन वजा 1, 9 चा घन आहे त्या ठिकाणी 729 आणि त्याच्यातून 1 गेला म्हणजे उत्तर आलं 728. ऑप्शन क्रमांक 3. समजलं सर्वांना?
थोडस शांततेने तिकडे लक्ष द्यायचं, बाकी काही टेन्शन घ्यायचं काम नाही, फक्त लक्ष द्यायचं एकदम काय म्हणणं आहे त्या उदाहरणामध्ये, त्या विचारलेल्या प्रश्नाच्या वरती त्यांचा नेमका संबंध काय त्या अंकांसोबत. समजलं बाळांनो? येस ऑर नो? देऊ पुढलं? समजतंय का सर्वांना? कमेंट टाका बाळांनो, समजतंय सर्वांना? येस नो फास्ट होतंय, नाही सर अजून नाही, आणि काय म्हणणं बेसिक जरी असेल थोडं थोडं प्रॅक्टिस करा बाळांनो, अजून तुम्हाला 5-6 दिवसामध्ये ना खूप छान समजून जाईल. रिझनिंग मी म्हटलं ना 12, 13, 14 पॉईंट आहे, फक्त एकदम इझी पॉईंट आहे. येस बाळांनो, पटपट पटपट पट सगळ्यांना समजलं पाहिजे ते. चला सोडवा आता तुम्ही पण. छान. नेक्स्ट पहा बरं आता काय म्हणणं यांचं. येस वे छान बाळांनो, पहा 777 777 91 119 क्वेश्चन मार्क 13 17 आणि 19. चला येस व्हेरी गुड बाळांनो. आणि तुम्ही पण सगळ्यांनी इन्व्हॉल्व होत जायचं. तुम्ही जर इन्व्हॉल्व झाले का मग मजा येते, म्हणजे तुम्हाला पण वाटलं पाहिजे आपण क्लास करतोय तर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. रफ पेज आणि पेन त्यावरती कॅल्क्युलेशनच करायचं. शाबास शाबास, अप्रतिम बाळा, एकदम क्लिअर. आता इथं काय इथं असा प्रश्न आहे का तुमचे पाढेपाठ पाहिजे. जर तुमचे पाढेपाठ असतो तर 100% उदाहरण. आता पाढेपाठ नसत त्याला कोणीच काय करू शकत नाही. इथं राहणे सराने कोणीच नाही. पायांचा दोघांचा गुणाकार करा, 13 7 91 आले, 17 7 119, 19 7 133. म्हणजे फक्त काय या ठिकाणी तुमचा पाढा पाठ असेल तर सरळ सरळ उत्तर येऊन जातं. पाढा जर पाठ नसेल तर त्याला कोणीच काय करू शकत नाही. ओके, म्हणून गणित आणि मॅथ आणि रिझनिंग एकमेकाला पॅरलल असतात. तुम्हाला गणितातले काही पॉईंट जर आले तर तुम्हाला रिझनिंग ही येतच असतात. नेक्स्ट चला सोडवा, तिथे नाही वेळ घाला तुम्ही. आता खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? चला सोडवा. 32 128 200 क्वेश्चन मार्क 162 18 8 98 आणि 50. चला सोडवा. वेळ घ्या, काय टेन्शन नाही, प्रयत्न करा चांगला. तुम्ही छानसा विचार करायचा याच्यावर, काय म्हणणं आहे त्यांचं. एकदा पाच जायचं अंकांकडे, नसल सुटलं तर मला लगेच सांगत जा, वेळ खर्च नाही करायचा जास्त. खूप प्रयत्न करूनही जर नाही आलं तर मी आहेच इथं. नंतर पुन्हा एकदा तुम्ही स्वतः पण सॉल्व्ह करायचं नाही. तुम्हाला सोडवलेली पीडीएफ देऊ का प्लेन पीडीएफ देऊ रे बाळांनो? काय रे रोहन, काय करायचं? सोडवलेली पीडीएफ पाठवू का प्लेन? जीच दिलं सगळ्यांना देणार. ओके चालेल. बाकीच्यांचं पण काय असेल बोला बाळांनो. मला वाटतं तुम्हाला परत सोडवावं लागेल, कारण तुम्ही एकदा प्रॅक्टिस केली तर परत सोडवशाल असं माझी इच्छा आहे, कारण ते उदाहरणं तुमच्याकडे राहतीलच. छान छान चला. बरं ठीक आहे चला, तुमची मेजॉरिटी जशी असेल तसं माझं काय म्हणणं नाही. नाही होत का सॉल्व? ठीक आहे चला, लक्ष द्या. आता या उदाहरणाकडे ना थोडं लक्ष द्यायचं होतं बाळांनो. पहा याच्यामध्ये ना थोडंसं आहे ना इतरांपेक्षा थोडा पॅटर्न थोडा वेगळा वापरलेला होता. इथं लिहायचं होतं 2 गुणाकारात 2चा वर्ग. मला सांगा 2चा वर्ग 4, 4 2 8 आहे का? 8 आहे. ओके, त्याच्यानंतर 2 गुणाकारात 3चा वर्ग. 3चा वर्ग 3 त्रिक 9, 9 2 18. शांतते ना, गडबड नाही करायची. काय म्हणणं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचा. 2 गुणाकारात 3 नंतर काय येतो? 4चा वर्ग. 4चा वर्ग 64, 64 1 64, 64 दुने 128. बरोबर. ओके, बधी राहिलं का काही? काय रे
पहा या ठिकाणी पहा 2 चा वर्ग या ठिकाणी 18 त्यानंतर 3 ओके या ठिकाणी मध्ये 32 आले काहीतरी झालं का काय पहा इथं 4 चा वर्ग 16 16 दोन्ही 32 सॉरी ठीक आहे 4 चा वर्ग 16 16 दोन्ही किती आले बाळांनो 32 चालेल ओके त्याच्यानंतर पुढे पहा 2 गुणाकारात 5 चा वर्ग किती बाळांनो 25 25 दोन्ही किती आले 50 ओके ठीक आहे त्यानंतर 2 गुणाकारात 6 चा वर्ग बाळांनो 6 7 36 36 दोन्ही काय आले 72 ओके थोडा पॅटर्न चेंज आहे याच्यामध्ये पुढे 2 गुणाकारात 7 चा वर्ग 7 चा वर्ग 49 49 ची दुप्पट काय येणार बाळांनो तर ती आली 98 ओके आता पुढे जा 3 3 चे स्लॉट 3 3 आता इथं पहा 2 गुणाकारात 8 चा वर्ग 64 64 ची दुप्पट होणार बाळांनो 128 त्याच्यानंतर 2 गुणाकारात 8 नंतर येणार बाळांनो या ठिकाणी 7 8 नंतर येणार इथं 9 9 चा वर्ग 9 चा वर्ग 81 81 दोन्ही 162 म्हणजे आता झाले किती 1 2 3 4 5 6 आता राहिलं कोण बाळांनो 2 गुणाकारात 10 चा वर्ग 10 चा वर्ग 100 आणि 100 दोन्ही 200 कारण यात एक घेतलेला नव्हता म्हणून 10 पर्यंत आलं आता तुम्हाला कळतंय सगळे अंक दिसतात तुम्हाला पहा 8 18 32 50 72 98 128 162 आणि 200 ओके मी बाजूला होतो थोडासा पहा 200 तुम्हाला तिकडं पाहिल्यानंतर कोणता अंक मिस झालेला दिसतोय तर याच्यामध्ये सरळ सरळ तुम्हाला कळतंय बाळांनो कोणता अंक नाही पहा 32 आहे 8 आहे 32 आहे त्याच्यानंतर बाळांनो 18 पण दिसत आहे 98 162 128 200 फक्त या ठिकाणी अंक नसणारा कोणता असेल तर याच्यामध्ये सरळ सरळ 72 नाही कोणता अंक नाही बाळांनो 72 ओके म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक काय असेल 1 नीट व्यवस्थित पाहिजे कारण कसं स्क्रीन थोडी जवळ असते त्यामुळे दिसताना थोडासा अडचणी येतात ओके कॅल्क्युलेशन पहा काही उदाहरणं तुम्हाला थोडेसे वेगळे विचार करायला होतात म्हणून तर म्हटलं ना तुम्ही अजून पेपर अजून काही पुस्तकांमध्ये कुठं जर भेटलं तुम्हाला तर पुस्तक जवळ ठेवायचं आणि आपल्या पॅटर्न नुसार सोडून पाहायचं सुटताय की नाही सुटताय ओके नेक्स्ट या खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल सोडवा बाळांनो चला 20 880 22 16 576 18 12 14 क्वेश्चन मार्क चला करा सॉल्व चला बाळांनो पटपट काय चलो काय रे काय ते बाळांनो पहा हा काय झालं बर चला काय येतं बाळांनो पहा बरं आता 3 336 बाळांनो पहा बरं ते असं आहे आता हा पहिला पॅटर्न आहे ना यांचा काय करायचा हे दोघं आहेत ना यांचा गुणाकार आहे याची दुप्पट करा 20 गुणाकारात 22 22 दुने 44 म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर केलं तर काय होणार बाळांनो पहा 22 दुने 44 440 गुणाकारात 2 88 म्हणजे 880 झालं इथपर्यंत पहिला मुद्दा क्लिअर आता याचं पहा बाळांनो या दोघांचा गुणाकार आहे 2 गुणाकारात या ठिकाणी 16 गुणाकारात 18 ओके या ठिकाणी पहा बरं 18 95 18 सक 108 म्हणजे आपण यांचा गुणाकार करू चला इकडे बाजूला घेतो मी 16 गुणाकारात जर 18 घेतले 18 95 18 सक 108 म्हणजे आजचे आले 10 18 1 18 18 10 28 आणि याची परत दुप्पट करायची आपल्याला 8 आणि 8 8 दुने 16 चालेल 8 दुने 16 आणि 1 17 चालेल 2 1 3 म्हणजे किती आलं सॉरी बेग बेबी 2 4 आणि 1 5 576 म्हणजे यांचा किती येणार बाळांनो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर किती येणार याचं 576 आता तसंच आहे 12 गुणाकारात कोण आहे 14 आहे 2 ब्रॅकेटमध्ये 12 गुणाकारात बाळांनो 14 ओके आता या ठिकाणी पहा 14 1 14 14 दुने 28 सातचे आले बाळांनो 2 14 1 14 15 आणि 16 168 गुणाकारात 2 आहे 8 दुने 16 चालेल 6 दुने 12 आणि 1 13 चालेल 2 1 3 म्हणजे किती आलं 336
336 बाळांनो यांचा गुणाकार येतोय. ओके, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आला. 336 ऑप्शन क्रमांक 3. समजलं सर्वांना? येस. चला सोडवा तुम्ही. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल बाळांनो? चला ओके, एकदम सोपं आहे. चला बाळा, एकदम सोपं आहे उदाहरण आहे. काय यायला पाहिजे बाळांनो? या ठिकाणी तुम्हाला समजतंय हा जो 5 आणि 8 आहे ना, या 5 आणि 8 या ठिकाणी तुम्ही जर का बेरीज करा, 8 आणि 5 बेरीज किती आली? 13, आणि 13 ची दुप्पट 13 दुने 26. या ठिकाणी पहा, या दोघांची बेरीज करा, 13 आणि 10 23, आणि 23 ची दुप्पट 46. तसं तुम्हाला या ठिकाणी 15 आणि 19 15 दुने 30, 30 34 येईल. यांची बेरीज झाली 34, आणि 34 ची दुप्पट करा बाळांनो 68, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. समजलं? काय करायचं बाळांनो? सरळ सरळ या दोघांची बेरीज करायची आहे, आणि बेरीज करून त्याची दुप्पट, या दोघांची बेरीज करा त्यांची दुप्पट. ओके, अशा स्वरूपाचं त्याचं कॅल्क्युलेशन असेल. समजलं? व्हेरी नाईस. चला, 2 42 12 20 क्वेश्चन मार्क 72 56 6 30 बरोबर काय? चला सोडवा. दोन येते का? चला काय येतं बाळांनो पहा, सरळ सरळ या ठिकाणी काय म्हणतात हे पहा बरं. या ठिकाणी पहा बरं, 1 चा वर्ग अधिक 1 म्हणजे काय आलं? 2. 2 चा वर्ग अधिक 2, 2 चा वर्ग 4 6, 3 चा वर्ग अधिक 2, 3 चा वर्ग 9, 9 आणि 2 11. अरे यार नाही, सॉरी 3 होईल, सॉरी माझ्याकडून येतं. 3 चा वर्ग अधिक 3 म्हणजे झाले 12. ओके, इथं बाळांनो पुढे जाऊ आपण. 4 चा वर्ग अधिक 4, 4 चा वर्ग 16 आणि 4 आले 20 आहेत. ओके, 5 चा वर्ग अधिक 5, 5 5 25 आणि 30 येऊन जाईल आहे. 6 चा वर्ग अधिक बाळांनो 6, 6 6 36 36 आणि 2 किती आले बाळांनो? 42 आले. ओ इट्स ओके. चाल, त्यानंतर 7 चा वर्ग अधिक 7, 7 7 49 56, 8 चा वर्ग अधिक 8, 8 चा वर्ग 64 64 आणि 8 72, आणि 9 चा वर्ग अधिक 9 9 9 81 90. आपले सगळे अंक दिसतात, त्यातला कोणता अंक नाही बाळांनो? तर 90 नाहीये, म्हणून ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. छान. देऊ पुढं. चला, खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? एकोणावीस 114 12 14 क्वेश्चन मार्क 17 13 117 18. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता संख्या आहे? पवन काय रे बाबड्या, काय केलं तुम्हाला? चला, आलं का? येस, रोज छान बाळा, अप्रतिम.
थोडस पटपट पटपट सोडवायचं बाळांनो. ओके, प्रयत्न करत जायचा. ठीक आहे, आता मी सोडून देतो, मला काय टेन्शन नाही. हे दोघं आहेत, यांचा गुणाकार आहे आणि याची निमपट आहे. म्हणजे पहा पहिला पॅटर्न मध्ये पहा, 19 गुणाकारात त्याच्या पुढला अंक बाळांनो 12 आहे, छदस्थानात किती आले 2 आले. ओके, इट्स ओके, ठीक आहे, ठीक. बेक बे बेसक 12. आता 19 गुणाकारात 6, 19 सक 114 आले. राईट. आता दुसरा पहा, हे खालचे घेऊ आपण. तर 13 गुणाकारात 18 आहे, छदस्थानात बाळांनो 2 आहे. किती येणार पहा, बेक बे बे 9 18, 13 9 117. आणि आता आपण आन्सर कडे जातोय बाळांनो. एकदम क्लिअर आन्सर कडे जाताना काय आपल्याकडं या दोघांचं कॅल्क्युलेशन मधल्या 14 गुणाकारात कोण आहे 17 आहे आणि छदस्थानात किती आहे बाळांनो 2 आहे. ओके, आता पाडा पाठ पाहिजे. जसं मी म्हणलं, बेक बे बे 7 14, 17 1 17, 17 7 119. म्हणून उत्तर आलं बाळांनो 119 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4. ओके, तुम्हाला पाडे हे तर वरले माहीतच पाहिजे, कारण त्या पाड्यांवरती बरेचसे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. ओके, नेक्स्ट 18. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी बाळांनो कोणती संख्या येईल म्हणतात पहा. 66 18 3 6 83 38 क्वेश्चन मार्क 11 27. चला करा सॉल्व तुम्ही. आलंच पाहिजे तुम्हाला बाळांनो. यस, शाबास पवन, छान बघा. आता बाकीचे पॅटर्न बसत नसेल तर आपल्या चढत्या क्रमाने स्टार्ट करू आपण. चला, या ठिकाणी बाळांनो लिहिले तुम्ही 3, त्यानंतर लिहिले 6, 3 झाले, 6 झाले, 6 नंतर बाळांनो लिहिले तुम्ही 11, 11 झाले, 11 नंतर 11 नंतर 18 आहे, 18, 18 नंतर 27 आहे, 27 नंतर 38 आहे, 38 नंतर बाळांनो या ठिकाणी 66 दिसत आहे आणि 66 नंतर डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी 83 दिसत आहे. ओके, लक्ष द्या. आता तुम्ही पहा, मी सांगितलं तुम्हाला, जर तुम्हाला काय अंदाज येत नसेल तर आपल्या चढत्या क्रमाने मांडून टाकायचे. 3 आणि 6 मध्ये कितीचा गॅप आहे 3चा आहे. या ठिकाणी 6 आणि 11 मध्ये कितीचा आहे 5चा आहे. 11 आणि 18 मध्ये किती दिसतोय बाळांनो, या ठिकाणी तुम्हाला 7चा आहे. 18 आणि 27 मध्ये पाहिलं तर 9चा आहे. या दोघांमध्ये कितीचा दिसत 27 आणि 38 मध्ये 11चा. आता मला सांगा काय 3 5 7 विषम संख्यांचा फरक दिसतोय. तर या ठिकाणी कोण लागत होता आपल्याला, सरळ सरळ बाळांनो 11 नंतर 13चा गॅप लागत होता. म्हणजे जर तुम्ही 38 मध्ये 13 ऍड केले, 8 आणि 3 11 होता, 3 4 5, म्हणजे कोणता अंक यायला लागत होता इथं, या ठिकाणी लागत होता अंक 51. कोणता अंक लागत होता 51. आणि 51 मध्ये परत किती मिळवले 15 जर मिळवले तर किती येते बाळांनो 66. आणि 66 मध्ये 17 मिळवले तर 83 येते. म्हणजे सरळ सरळ या ठिकाणी उत्तर पाहिजे होतं 51 ऑप्शन क्रमांक 2. 51 ऑप्शन क्रमांक 2. ओके, चला नेक्स्ट 18 झाले, 19. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल पहा बरं. 20 110 42 272 210 342 72 6 आणि क्वेश्चन मार्क. चला सोडा, पटपट आलं पाहिजे. पहा बाळांनो, इथं काय करायचं आता, या ठिकाणी पहा बाळांनो सरळ सरळ आहे ना, थोडस अलग पॅटर्न जावं लागणार तुम्हाला. पहा या ठिकाणी 3चा वर्ग वजा 3 आहे. 3चा वर्ग 9 आहे. 9 मधून बाळांनो 3 गेले तर राहिले किती 6.
3 नंतर विषम अंक आहे सगळे, विषम संख्यांचा या ठिकाणी सगळ्या कोणत्या विषम दिसत आहे. ओके. 3 नंतर येते 5चा वर्ग वजा 5, 5चा वर्ग आहे 25, 25 मधून 5 गेले म्हणजे राहिले किती बाळांनो 20. त्यानंतर 5 नंतर येणार आहे 7, 7चा वर्ग वजा 7, 7 7 49 म्हणजे या ठिकाणी राहतील 42. किती राहायला पाहिजे 42. किती येतं बाळांनो या ठिकाणी 42 येते. ओके. त्यानंतर पहा पुढे 7 नंतर डायरेक्ट 9 येतील, 9चा वर्ग वजा 9, 9 9 81, 81 मधून जर 9 गेले तर बाळांनो या ठिकाणी राहतील 72. त्यानंतर 11चा वर्ग वजा 11, 11चा वर्ग 121, 121 मधून जर 11 गेले तर 110. राईट 110 पण आहे. त्यानंतर पुढे येतो 13चा वर्ग वजा 13, 13चा वर्ग 169 आणि त्याच्यातून 13 गेले तर काय येणार बाळांनो 156. राईट. आता 3 झाले नाही का 13. आता पुढे पहा तुम्ही 13 नंतर कोण येतोय 15चा वर्ग वजा 15, 15चा वर्ग आहे 225 आणि त्याच्यातून 15 गेले म्हणजे किती आले असते 210 आले असते. आता तुम्ही इथपर्यंत आल्यानंतर पुढे जाऊ आपण. चला 17चा वर्ग वजा 17, 289 मधून जर 17 गेले तर बाळांनो राहिले 272 आणि त्याच्यानंतर पुढे येतो 19चा वर्ग वजा 19, 19चा वर्ग आहे 361 आणि 361 मधून जर 19 गेले तर 300 काय येणार बाळांनो 42. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ कळतंय बाळांनो का या ठिकाणी कोणता अंक मिस झालेला आहे तर याच्यामधला हा 156 जो अंक दिसतो तो या ठिकाणी काय केलेला आहे मिस केलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती येत आहे 3. याचं उत्तर येणार बाळांनो ऑप्शन क्रमांक 3. ओके. थोडेसे अलग पॅटर्नचे उदाहरण असतात त्याच्यामध्ये. नेक्स्ट तुम्ही सोडवता. सोडा बरं बाळांनो हे उदाहरण. चला 9 11 13 6 5 4 8 35 क्वेश्चन मार्क. चला सोडवा बाळांनो. तुम्हाला यावरली सगळी उदाहरणं तुम्ही प्रॅक्टिस करायची. तुम्हाला तुमच्या रुद्रा बॅचचा जो ग्रुप आहे ना त्याच्यावरती ही पीडीएफ टाकली जाईल बाळांनो. म्हणजे मी एवढी पण टाकून देतो आणि याच्यामध्ये अजून 5 उदाहरणं असतील का ते तुम्ही सॉल्व्ह करायचे स्वतः. नाही सॉल्व्ह झाले तर उद्या मी ते सोडून देणार आहे. परंतु तुम्हाला 5 उदाहरणं मी ऍडिशनल देतो पुढं तर ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे. म्हणजे पहा या ठिकाणी रिझनिंग मध्ये अभ्यास करताना आपल्याला थोडासा अभ्यास वाढवावा लागेल. आपल्याला वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, त्यानंतर काही पाडे आहेत ते 17 पासून तर 21 22 23 पर्यंतचे पण व्यवस्थित पाठ पाहिजे. आणि त्यांचं कॅल्क्युलेशन, वर्ग, घनमूळ, त्याच्यानंतर बाकीच्या संख्यांमधला फरक, त्रिकोणी संख्या हे सगळं माहित पाहिजे. कारण ते संख्याज्ञान चॅप्टर एकदा पहा तुम्ही त्याच्यावरती डिपेंड बरंच पुढे राहील. मी 20 उदाहरणं तुम्हाला सोडून दिलेले पूर्ण क्लासमध्ये आणि 5 उदाहरणं जे असतील तुमच्या पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळतील. रुद्रा बॅचचं त्या ठिकाणी तुम्हाला चार्टचा जो ऑप्शन असतो ना तिथं पीडीएफ मिळून जाईल बाळांनो. ओके. चला ठीक आहे. पहा काय येते बा या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं ना काय दिसतंय पहा हे 9 आहेत ना या 9 मधून 6 गेले म्हणजे राहिले किती 3 आणि या 3चा वर्ग वजा 1 आहे असं त्यांचं पॉलिसी या ठिकाणी. पहा काय करायचंय एकदम शांततेने. पहिला मुद्दा पहा ही जो पहिला फर्स्ट रो हा सेकंड आणि हा बाळांनो थर्ड आहे. म्हणजे काय इथं 9 - 6, 9 मधून 6 गेले म्हणजे राहिले किती 3, राहिले 3. या 3 मध्ये काय करायचं बाळांनो 3चा वर्ग वजा 1 करा. 3चा वर्ग 9, 9 मधून 1 गेला म्हणजे 8 आलं. याचं या ठिकाणी 8 आलं. तसंच पुढे पहा या ठिकाणी दुसरा काय रो मध्ये काय म्हणतात 11 - 5, 11तून 5 गेले म्हणजे राहिले किती बाळांनो तर या ठिकाणी राहिले 6, 6चा वर्ग वजा 1, 6चा वर्ग 36, 36 मधून 1 गेला म्हणजे राहिला या ठिकाणी किती 35. आणि आता आपण उत्तराकडे जातोय बाळांनो तर या ठिकाणी तिसरा आहे 13 - 4 बरोबर काय ना 13तून जर 4 गेले तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय बाळांनो किती राहत आहे 7 आणि 7चा वर्ग वजा किती येणार आहे बाळांनो 1, 7चा वर्ग आहे 49 आणि 49 सॉरी काय नाही किती 13 मधून 4 गेले सॉरी 9 राहतील नाही का 13 माझ्याकडून चुकलं सॉरी 13 मधून 4 या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा सॉरी नो प्रॉब्लेम 13 मधून किती जातील बाळांनो 4 जातील म्हणजे या ठिकाणी राहिले किती 9, 9चा वर्ग वजा 1, 9चा वर्ग 99, 81, 81 मधून 1 गेला म्हणजे या ठिकाणी बाळांनो आले 80, 80 म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आले 4. समजलं. त्यानंतर तुम्हाला बाळांनो या पुढं या ठिकाणी दिसतंय तर मी पुढं हे 20 उदाहरणं झाली. तुम्हाला 21, 22, 23, 24 आणि 25 ही 5 उदाहरणं मी तुम्हाला सोडवायला दिलेली. ही 5 उदाहरणं तुम्ही आज सोडवा. तुम्हाला सुटली तर ठीक आहे, नाही सुटली तर उद्याच्या जो काही सायंकाळचा आपला हाच टाइमचा क्लास असेल त्यावेळेस मी ते सॉल्व्ह करून देईन आणि पुढल्या पॉईंटकडे आपण जाऊ.
कोणाला काय अडचणी असेल तर मला लगेच विचारा. समजलंय तुम्हाला सर्वांना बाळांनो? कोणाला काय अडचण असेल तर तात्काळ